अध्यक्ष महोदय, आत्ताच मान्य सदस्यांनी सांगितलं, आपण क्लिअरिफाय केलं, मी आपलं अभिनंदन करतो. पण शहरात जे काही लाऊड्स आपण मंजूर करतो आहे NITच्या माध्यमातून, तिथे ग्रैड कृषीकर लागतो आहे. तो हा कायदा आल्याबरोबर तो वन टाइम घेऊन आपण तो नियमित संपवणार आहोत का, नंबर 1. आणि मान्य पालकमंत्री किंवा मान्य महसूल मंत्री महोदय, आपण इथे लिहिलं आहे की जमिनीचे 31 डिसेंबर 2001 रोजी किंवा त्यापूर्वी अकृषिक वापरामध्ये रूपांतर करण्यात आले आहे त्या जमिनीसाठी दरवर्षी अकृषक निर्धारणाऐवजी सन 2001च्या वार्षिक दर विवरणपत्रानुसार निर्धारित केलेल्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पोट कलम 2 मध्ये नमूद केलेल्या दराने एकाच वेळेला अधिमूल्य आकारण्यात येईल व वसूल करण्यात येईल. माननीय महसूल मंत्री महोदय, माननीय बावनकुळे साहेब, हा जर कलम हे आपण लावलं तर ते खूप अधिक होणार आहे. त्यामुळे याची तपासणी आपल्या विभागातर्फे आपण करावी, जेणेकरून ते नागरिकांना परवडलं पाहिजे आणि त्यांनी तुमच्याकडे ते भरलं पाहिजे. आपण हे जर वाजवी कराल तर सर्व नागरिक, विशेषतः नागपुरातल्या NITच्या भागांमध्ये ज्यांना दरवर्षी हे भरावा लागतो, ते सर्व नागरिक हे भरतील. त्यामुळे या विषयाची आपण एकदा परत तपासणी करावी व योग्य ती दुरुस्ती करावी, अशी माझी आपल्याला विनंती आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी आधीच सांगितलं की 2 कर प्रणाली रद्द करण्यात आल्या, त्यामुळं अकृषकचे पुन्हा पैसे भरण्याची गरज नाही, एकच प्रीमियम भरावं लागेल. तेही मी सांगितल्याप्रमाणे 0.1%, 0.25% आणि 0.5%, यामुळे एवढं कमी केलेलं आहे. आता इथून पुढे जे लेआउट पडणार आहे त्यांना हा दर लागू राहील जो आत्ता आपण केला आहे. आणि आता जो दरवर्षी NA टॅक्स आपण घेत होतो तोही रद्द केला आहे. प्रत्येक वर्षी NA टॅक्स जो आपण घ्यायचो तो रद्द केला. आता वन टाइम, फक्त वन टाइम एकदा रेडी रेकनरच्या 0.1% भरले फ्री झाला. रेडी रेकनरच्या मी सांगितलं ज्या प्लॉटचा जो एरिया सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे आता NA टॅक्स प्रतिवर्षी भरायची गरज नाही. आतापर्यंत प्रतिवर्षीचा NA टॅक्स हा त्या ठिकाणी साचला होता, तो आता आपण रद्द केलेला आहे. यानंतर फक्त या आपण जे काही रेट लावले त्याप्रमाणे पैसे भरून वन टाइम प्रीमियम भरून आता सर्व त्या ठिकाणी NAची अट आणि सनदची अट आपण रद्द करतो आहे. राहिला 2001, तर जे यापूर्वी जे NA टॅक्स लागलेले आहे त्यांना वन टाइम करण्याकरता, त्यांना वन टाइम भरण्याकरता 2001चा रेडी रेकनर लावून त्यावर हा रेट लावायचा, 2001चा रेट लावायचा. म्हणजे बघा, याच्या पूर्वीचे जे NA आणि झालेले आहेत त्यांना जे 1000 चौरस मीटरला 0.1% भरलं तर ते त्या ठिकाणी पुन्हा कधीच भरायची गरज नाही. जुनही त्या ठिकाणी रद्द आणि नवीनही पुढच्या काळात त्याला भरायची गरज नाही. त्यामुळे त्यांना काय रेट लागले पाहिजे, 2001चं त्या ठिकाणी रेट लागले पाहिजे, असा या ठिकाणी आपण सुधारणा आणतोय. त्यामुळं डबल टॅक्सची अटही काढली, वन टाइम प्रीमियम म्हणून आपण त्या ठिकाणी आता हे विधेयक आणतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं या राज्यातली अत्यंत महत्त्वाची मागणी या बिलाच्या माध्यमातून आपण पूर्ण करतो आहे. माझी सभागृहाला विनंती आहे की माननीय जयंत पाटील साहेब तुम्ही उशीर आल थोडे, माझी विनंती आहे की सभागृहाने तुमची आमची सर्वांची मागणी होती तेच बिल आला आहे, आपण सर्वांनी एकमताने या बिलाला मान्यता द्यावी अशी विनंती मी सभागृहाला करतो. परंतु आणखी असे अध्यक्ष बावनकुळे साहेब, एकच माझी विनंती आहे की दुसरा पॅरेग्राफ परत आहे की 2002 रोजी किंवा त्यानंतर अकृषिक झाल्याच्या जमिनीच्या बाबतीतला एक आहे, त्या बाबतीत आपण असं म्हटलं आहे की वापरामध्ये रूपांतर करण्यात आलेल्या जमिनीसाठी दरवर्षी आकारण्यात आलेल्या अकृषिक निर्धाराऐवजी ज्या वर्षी अशी जमीन अकृषिक वापरासाठी रूपांतर करण्यात आली असेल त्या वर्षाच्या वार्षिक दर विवरणपत्रानुसार जमिनीच्या बाजार मूल्याच्या पोट नियम 2 मध्ये नमूद केलेल्या दराने एकाच वेळेस. सर, हे खूप जास्त होईल, इथेही रेडी रेकनरप्रमाणेच घ्यावे अशी माझी विनंती आहे. या बिलामध्ये नमूद असलेल्या प्रत्येक बाबीबद्दल बाजार मूल्य नाही तर रेडी रेकनर प्रमाणेच करणार आहोत.